नमस्ते, मी जगन्नाथ शिंदे. आपणाला माहीत असणाऱ्या बाबीतच मी थोडीशी भर घालून आजचं कथा तुम्हाला मी सांगणार आहे. कथा नाही, माहिती. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीत आहे की पक्षी हे आपली बाळ जन्माला येणार आहे तर याची चावल लागताच घरटं बांधतात. जुने घर पाहिले असतील, चिमणी वळचणीला घरटं घालायची. कावळा झाडावरती घरे घालतो. काही पक्षी जाळीत मध्ये कुठं झाडाच्या एखाद्या ढोलीमध्ये पोपट वगैरे अंडी घालतात, तिथंच पिलं जन्माला घालतात. सुगरी ती बावळीच्या झाडावरती घरटं बांधते, छानपैकी घरटं बांधतं. असं घरटं कुठलाच पक्षी बांधत नाही. माणूस सुद्धा तसं घरटं बांधू शकणार नाही. इतकं सुरेख घरटं ती बांधू शकते. अगदी एखाद्या इंजिनियरला सुद्धा असं घरटं बांधता येणार नाही. माहिती आहे तुम्हाला. आणि साधारणतः हे सारे पक्षी अशा ठिकाणी, अशा झाडावर, अशा जाळीमध्ये घरटं बांधतात की तिथं तिची अंडी खायला येणाऱ्या सरपटणाऱ्या प्राण्याला येता येणार नाही. काटे टोचतील म्हणून बावडीवर बांधतात, जाळीमध्ये बांधतात. माणसाचं काय? माणसाचं काय? माणूस सुद्धा आपल्या येणाऱ्या बाळाच्या सुखसुविधेसाठी घरटी बांधतो. अगदी कर्ज सुद्धा काढून घर बांधलं जातं. आपल्या बाळाला उन्हा पावसाचा थंडीचा त्रास होऊ नये म्हणून सुंदरसं घरटं आपण बांधतो. त्याला बंगला म्हटलं जातं किंवा घर म्हटलं जातं. आता ते पक्षी आहेत ना, त्यांची 4-6 महिन्यामध्ये पिलं भुर्रकन उडून त्या घरट्यातनं दुसरीकडे जातात आणि स्वतंत्रपणे त्यांचं जीवन सुरू होतं. माणसाचं काय? माणसाचं काय? माणसाची पिलं किती दिवस पिलं असतात? माणसाची पिलं ही आई वडील जिवंत असेपर्यंत पिलं असतात. आई वडीलचं एवढं प्रेम असतं, माया असते, आंधळी माया असते. त्यांना आपल्यापासून दूर जाऊच नाही असं वाटत असतं. आता एका पक्ष्याचं आपण पाहू. एक पक्षी अतिशय किर्र जंगलामध्ये आपलं घरटं बांधतो. त्या किर्र जंगलातलंही सर्वात उंच 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 झाड असेल त्या झाडावरती आपलं घरटं बांधतो आणि त्या घरट्यात मध्ये अंडी घालतो. ती उभवली जातात, त्यातून पिले येतात आणि मग ती पक्षी एक पिलू घेते, त्या झाडावरनं खाली सोडून देते. दुसरं पिलू घेते, त्या झाडावरनं सोडून देते. तिसरी पिलू घेते, त्या झाडावरून सोडून देते. प्रत्येक पिलाला ती त्याच दिवशी झाडावरनं सोडून देते. आणि त्यावेळेस त्या पिलांच्या पंखात मध्ये बळ येतं. ती उडत 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 त्याचं एवढ्या मोठ्या विश्वात मध्ये ती निघून जातात, त्या जंगलात निघून जातात. या पक्ष्याचं नाव आहे गरुड. या गरुडाबद्दल तुम्हाला माहित आहे का? सर्वात आकाशात मध्ये उंच 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 जाणारा पक्षी म्हणजे गरुड. तेवढ्याच गतीनं खाली बरोबर 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 समुद्राच्या पाण्यामध्ये एखादा मासा दिसला तर तीक्ष्ण डोळ्यामध्ये पाहून पटकन पंजामध्ये उचलणारा, डोळे तीक्ष्ण. या त्याच्या पंजामध्ये, या पंजामध्ये ताकद किती असते? 200-250 किलो वजन तो एका पंजानं उचलू शकतो. साधारणतः दोन्ही पंजाने ते 500 किलो पर्यंत वजन उचलू शकतो. जंगलातला वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा तो सहज उचलून घेऊन जाऊ शकतो. कसली ताकद ही? बरे, हा पक्षी, हा गरुड, याचं आयुष्य किती? 60 वर्षाचं. साधारण 60 वर्षात तो जगतो. पण तो मृत्युंजय आहे. मेल्यानंतर हे परत जिवंत होतो. सांगतो, गरुड 60 वर्षाचा झाला
थकलेला असतो, पंख अर्धवट झिजून गेलेले असतात. ह्या चोचीवरती त्याच्या थर आलेले असतात, थर एकावर एकावर थर झालेले असतात. त्यामुळे त्याला शिकार करता येत नाही, पकडता येत नाही, दातानं सुद्धा पकडता येत नाही, तोंडात चोचीने पकडता येत नाही. मग हा पक्षी जंगलातल्या एखाद्या मोठ्या अशा खडकाळ अशा कड्याजवळ जातो आणि कड्यामध्ये तो आपली चोच कड्यावरतीच्या दगडावर, काळ्या दगडावरती ठोकत राहतो आणि पंख आपटत राहतो. तुम्हाला असा आवाज जंगलामध्ये ऐकलेला असेल बघा. साधारणतः जंगलाशी ज्याचा संबंध आहे त्यांना हे माहीत आहे. तो चोचीवरचा थर निघून जातो. हे पंख पहिले झडून जातात, नवीन पंख येतात त्याला, नवीन चोच येते त्याला आणि पुन्हा तो जवळ 60 वर्ष पुन्हा तो या विश्वामध्ये वावरू शकतो. मित्रांनो, मला एक विचारायचंय, माणूस हा बुद्धिमंत माणूस, विचारवंत, हे सारं जर सृष्टीनं तुम्हाला दिलेलं आहे, बहाल केलेलं आहे, बुद्धी दिली, चातुर्य दिलेलं आहे, हे सारं जर दिले आहे, तर माणसाची पिलं ही परावलंबी का बरं? का परावलंबी? आईवडिलांचं आंधळे प्रेम, आईवडिलांची मुलावरती अधिक 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 असणारी माया, काळजी. अरे आपल्या मुलांना जर खरं जर स्वावलंबी बोलवायचं असेल, स्वावलंबी करायचं असेल, तर त्याला घरट्यातनं गरुडासारखं लवकर बाहेर पडलं पाहिजे. हे विश्व, ही माणसं, ही समाज, चालीरीती, ज्ञान, सारं काही जर बाहेर मिळणार असेल तर त्याला घरात कोंडा कशासाठी? मित्रांनो, आता विचार तुम्ही करणार आहात.